मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी बायसिकल आहे। अनेक आकर्षक पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय। शूज देखील आपण पाहतोय। एक गिफ्ट हॅम्पर आहे। आकर्षक क्रिस्टल ट्रॉफीज आहेत आणि ज्या 4 ट्रॉफीज आपण पाहतोय मनमोहक अशा ट्रॉफीज आहेत आणि ही ट्रॉफी प्रत्येक जण आपल्या गावामध्ये नेण्यासाठी आतुरतेने प्रयत्न तर करतो। आजच्या दिवसामध्ये दामणगाव असेल, खांडपे असेल किंवा महापुली कोणता संघ दावेदार ठरेल आजच्या दिवसामध्ये मॅचला सुरुवात केली जाईल। लेट्स प्ले गेम ऑन। सध्या मॅचला सुरुवात करत आहोत। चला पंच जास्त वेळ आपण घेऊ नका। पहिला चेंडू काय वेगवान एक्सप्रेस डिलिव्हरी पाहिली। जबरदस्त चेंडू टाकत असताना पहिला चेंडू प्रति 140 किलोमीटरच्या प्रतीने हा चेंडू टाकला असावा। जोडे एवढा प्रचंड ताकदीने चेंडू टाकला होता। काय वेगवान भन्नाट वेग आपण पाहिला। गोलंदाज सागर या गोलंदाजाच्या माध्यमातून जबरदस्त चेंडू पहिला टाकलाय। हा चेंडू देखील पाहावा लागेल। सोडून दिलाय। व्हाईट बॉल सध्या पंचाने घोषित केलाय। राहुल पाटील आणि कुणाल ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती बॅटिंग साठी सज्ज झाले। पहिला चेंडू सागरच्या माध्यमातून एक जबरदस्त वेगवान चेंडू टाकला। दुसरा चेंडू देखील त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे दिशेवरती नियंत्रण नाही म्हणून या चेंडूची दशा झाली। व्हाईट बॉल पुन्हा समोर टाकला, तिथं फिरवला, बोटांची जादू दाखवली, फिंगर रोल केलेत। वाह काय जबरदस्त चेंडू एक्झिक्यूट केलाय आणि इथं मी म्हणे खऱ्या अर्थाने एक्सप्रेस चेंडू डिलिव्हर करत असताना गोलंदाज सागर सागर गुळविले सध्या आपण पाहतोय। वेगवान भन्नाट वेग सध्या या गोलंदाजीवरती आपण पाहिलाय। जबरदस्त वेग प्लस स्विंग या सर्व बाबींचा विचार करतो आपण निर्धाव चेंडू टाकले। इथे पुन्हा एकदा पहा चॉप केले, चेंडूला पुश केलंय, तिथनं फटकाला चेक करत असताना एक धाव सुद्धा आली आहे। राहुलला माहिती आहे 2 चेंडूवरती फटके आले नाहीये, तिथनं लगेच त्याने स्ट्राईक वरती कुणालला आणलंय। मागच्या मॅचचा हिरो आपण पाहिलाय राहुल पाटीलने काय जबरदस्त शेवटच्या षटक्यामध्ये तब्बल 30 जमा ठोकल्या होत्या। चला लाईट आपण जी बाईकची चालू आहे ती बंद करा लाईट। चला मॅच सुरू देखील करा। खूप जास्त विलंब आपण या स्पर्धेसाठी होत आहे। उठा टाकला होता चेंडू, त्याला फिरवलं होतं, तिथे अगदी थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू वाराच्या वेगाने झेपावला जाईल। चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल कुणाल पाटीलच्या बॅटमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा दमदार चौकार। इथे पुन्हा एकदा चांगला फटका आहे। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे। एकच धाव तिथे घेतली जाईल। फेकी देखील चांगली पाहिली। धावसंख्या 7 वरती आपण पाहतोय। महेंद्र सिंग यांचा जर्सी क्रमांक इथे फुलटॉस आहे। फुलटॉस वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, इथे मिस झाला आणि फलंदाज इथे फसलाय। फलंदाज बाद होईल। राहुल पाटील डगआउट, बॅक टू द डगआउट।
नवीन गोलंदाज सागर गुळवे आलेत. एक जबरदस्त पहिल्या षटकामध्ये 7 धावा, एक विकेट, जबरदस्त गोलंदाजी केली. खोदून काढलेला चेंडू, पहिला खोलात टाकलेला चेंडू या ठिकाणी होता आणि जबरदस्त चेंडू एक्झिक्यूट करत असताना इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत पोहोचली आहे 7 धावा. चला मॅचला जास्त वेळ आपण घेऊ नका. नवीन फलंदाज दाखल झालाय, नवीन बॅट्समन देखील लगेच रेडी ठेवा आपण आणि लगेच आपण सामना देखील सुरू करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. फर्स्ट ऑफ ऑल आपण इनिंग एंड नंतर लगेच सेकंड इनिंग साठी लगेच फिल्डिंग साठी जायचं आहे. जास्त वेळ आपण खर्च करू नका. इथे फटका पुन्हा एकदा जबरदस्त एलिव्हेशन पाहिलंय. टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल सीमा पार. आला हा दमदार दमदार षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. इथे लवर फुलटा चेंडूला घुटना टेक आणि पहा काय वा वा जबरदस्त एफर्ट्स आवडल्याचे टाळ्या वाजवायचे आहेत. काय एफर्ट्स लावले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. कमिटीचे मेंबर्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा इथे योग्य डिसिजन तुम्हाला दिला जाईल. मॅच चालू ठेवा आपण. या ठिकाणी फटका देखील चांगला, धावा किती आहे ते चेक करणार आहोत. फटका तर जबरदस्त एक्झिक्यूट केला होता. सामना चालू ठेवायचा आहे आपण. सेफ आहे आणि चेंडू देखील अडवला गेलाय. हा चेंडू देखील बॅटचा स्लॉट मध्ये घेतलाय, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. आला हा पुन्हा एकदा दमदार षटकार. 6. फटका स्लॉट मध्ये घेतला, पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. मोहित पाटील, मोहित करणारे, मन मोहित करणारे फलंदाज सध्या तो करतोय. काय आक्रमकता त्याने सिद्ध केली आहे. आज जर विचार केला तर प्रचित खांडपे संघाचा अगदी कमालीचा खेळ राहिलाय. कारण आपण पाहिलं तर एक मोठ्या संघाला, तगड्या संघाला त्याने परास्त केले अगदी मोठ्या फरकाने. हा चेंडू चांगला फटका एक्झिक्यूट केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एक धाव घेतले, दुसऱ्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. नजर अटी, दुर्घटना घटी क्षणाचाही विलंब न करता जिथे चुका झाल्या त्या चुका सध्या त्याचा फायदा घेतला गेला.
23 धावसंख्या झाल्यात धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरा षटक सुरू आहे. फुल टॉस वरती आता देखील आक्रमण केलं, चेंडूला पाठवलाय. चेंडू आता शोधून मिळेल की माहिती नाही, मात्र अगदी दूर गगनाची सफारी करणारा ठोकलाय षटकार मोहित पाटीलच्या बॅट मधून. हा अतिशय लाजवाब अफलातून एफर्ट्स षटकार. मोहित डॉन सध्या बरसला गेला या मॅच मध्ये. काय मोहित डॉन ही मोहित करणारी फलंदाजी केली आहे आणि डीजे मास्टर देखील काय सॉन्ग प्ले केला. मैं हूं डॉन. मोहित पाटील सध्या डॉन ठरला या इनिंग मध्ये. सलस फलंदाज पाठवा, क्षेत्ररक्षण देखील लावून घ्या. सामना आहे या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल धावा करायचा आहेत. 12 चेंडू मध्ये टार्गेट सेट केलंय. 29 झाले, 30 चा टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. भावेश भोईर आणि सतीश माळी आणि भावेश भोईरला आपण पाहतोय दोन्ही अगदी हार्ड हिटर बॅट्समन आहेत आणि इथनं दोघंही या मॅचला आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी प्रयत्नशील असतील. प्रशांत भोईर फार्म टीम आपण पाहतोय मायू 11 धामणगाव संघ आणि त्यांना जबरदस्त खेळ या ठिकाणी करावा लागेल. कशा प्रकारे या 30चा टार्गेट आहे ते टार्गेट सेट तर केलंय, मात्र सेट केलेलं टार्गेट ओमकार भोईर या टार्गेटला कुठेतरी वाचू शकेल का ते देखील पाहावं लागेल. ओमकार भोईर म्हटला तर अगदी बुमराच्या ऍक्शनने गोलंदाजी करताना आपण अनेकदा पाहिले, आज देखील पाहिलंय. मात्र तशावरती पहिल्याच मॅच मध्ये आक्रमण झालं आणि दुसऱ्या मॅच मध्ये आक्रमण होताना आपण पाहिलंय. या मॅच मध्ये आक्रमण होईल का, कारण समोरचे दोन्ही ताकदीचे आणि बलाढ्य खेळाडू आहेत. सतीश माळी त्याच्या सोबतीने आपण पाहिलं तर भावेश भोईर, जबरदस्त खेळ त्यांना आता सादर करावा लागेल. सोला मॅचला सुरुवात करतोय. 12 चेंडू 30 धावा 15च्या सरीने ही धावा जमा करायचा आहे. पहिला चेंडू समोर सतीश माळी, खोला टाकले, चेंडू खोदून काढलाय, तिथनं एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न, वा काय जबरदस्त रन बिटवीन ते पाहिली. क्षणाचा विलंब न करता चित्त्याची चपलाई हरणाचा वेग आपण पाहिला. जिथे 1 होते तिथे 2 धावा स्वतः कंप्लीट झाल्यात. मायू 11 धामणगाव संघ ही दोन्ही संघाचा विचार केला आस पडोस की लढाई आपण पाहतोय. धामणगाव खांडपे या 2 संघांमध्ये लढत आहे. पहिल्या चेंडूत 2 धावा आल्यात. चला जास्त वेळ आपण घेऊ नका. फटका चांगला आहे, इथे ठोकलाय सतीश माळीच्या बॅट मधून. कडक 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 आणि बेधडक षटकार. गिनगारी बोलते लगीन गारी गारी चाललंय गो भटबाजारी. चला जास्त वेळ घेऊ नका. इथे काय फटका एक्झिक्यूट केला, फुललेला चेंडू वरती आक्रमण केलं. मिस्टर सतीश माली नाम तो सुनाई होगा,
और काम आपने देखा ही होगा, षटकार ठोकलाय. इथे दुसरा आलाय, दुसरा देखील आलाय. सतीश माले ऑन फायर, पुन्हा एकदा सिद्ध केलंय. एक उच्च कोटी उच्च दर्जाचा खेळाडू आहे सतीश माली. इथे वयाची मर्यादा नसो, इथे तुमच्या मनगटीत ताकद महत्वाची असते. षटकार चला स्पीडअप करा. खांडपे संघ काय बॅक टू बॅक, आणि इथे डगआउट मध्ये जल्लोष आणि जल्लोषाचा वातावरण निर्माण करणारा हा 2 षटकार. संघाचे संघ मालक देखील उपस्थित आहेत, प्रशांत भोईर, आणि सकाळच्या 17 पासून या संघाला मोटिवेट करतायत. आणि खऱ्या अर्थाने एक्सप्रेस कंपनीर मिस्टर सतीश माळी फायर झालाय. 2 चेंडूवरती आक्रमण चढवलंय. ज्या धामणगाव गावचं क्रिकेट ज्या खेळाडूने उंचीवरती नेलं तो सतीश माळी आपण पाहतोय. बॅटिंग वरती आहे, बॅटिंग स्टान्स वरती खेळ करतोय. 2 मध्ये 2 ठोकलेत. तिसरा आलाय का? इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे खाली, आणि इथे मोठी विकेट आली आहे. सतीश माळी देखील झालाय बाद. जल्लोष, चांगला जल्लोष पाहिला होता, मात्र इथे आता प्रचितीवेळ खांडपे संघाच्या समर्थकांमध्ये जल्लोष आपण पाहिला. प्रदीप आलाय नवीन फलंदाज. सतीश मालीने काय ताबडतोड इनिंग इथे पेश केली. 2 षटकार ठोकत असताना मात्र ओमकारने कमबॅक केलंय. 2 षटकार ठोकत असताना संघाला कुठेतरी अगदी जे अंतर होतं ते कापून देण्याचा प्रयत्न केलाय. भावेश भोईर जोपर्यंत असेल तोपर्यंत धामणगाव संघ सुटकेचा निश्वास घेणार आहे. त्यांना माहिती आहे त्याच्या बॅटची धार, त्याच्या बॅटची ताकद. प्रदीप आलाय नवीन फलंदाज. ओमकार भोईर सध्या त्याने या 4थ्या चेंडूमध्ये कमबॅक केले. धावा झाल्या धाव फलकावरती 14. एक गडी सतीश माळीच्या रूपाने बाद झालाय. चौदा धावा झाल्या, धाव फलक 16 धावांची आवश्यकता आहे. इथे चांगला फटका एक्झिक्यूट झाला नाही. इथे आलाय डॉट बॉल. 7 चेंडू 16 धावा. समीकरण मोठं नाहीये आणि कठीण देखील नाहीये सध्या, आणि अवघड आहे असंच म्हणावं, कारण गोलंदाजी चांगली आहे. संध्याकाळचं सत्र आहे. फटका टायमिंग प्रॉपर साधले तर षटकार जाऊ शकतील या टायमिंगला. हा चेंडू पंचाकडे वळताना इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल. 15 धावा. भावेची विकेट खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये. धामणगाव संघाला माहिती आहे भावेची विकेट म्हणून ते त्याला कॉल करतायत की तुझी रनआउटची विकेट घेण्याचे चान्सेस खूप सारे आहेत. हा बॉल देखील जाईल. इट इज व्हाईट बॉल. अनदर एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल धामणगाव संघाच्या स्कोरबोर्ड वरती. 16 धावा झाल्यात. अर्धा किल्ला तर सर झालाय. अजून अर्धा किल्ला सर करायच्या उंबरठ्यावरती आहे. 7 चेंडू 14, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा. प्रेशर आहे गोलंदाजावर. मंकड विकेट दिली जाणार नाही याकडे लक्ष द्या. फक्त चेंडू डिलिव्हर होण्या अगोदर आपण इथे जागा सोडायची नाहीये. इथे फुलटॉस आणि फुलटॉस वरती एकच फटका. 440 चा झटका. चेंडू जाईल सीमा पार. आला हा दमदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6. काय बॅटिंगची ताकद आपण पाहिली. काय फटका एक्झिक्यूट केलाय. काय पॉवर जनरेट केली आहे. आणि एकच फटका. जणू विजेचा जो झटका लागतो त्याप्रमाणे 440 चा झटका देणारा हा षटकार ठोकलाय फलंदाज प्रदीपच्या बॅटमधून. मॅचला कलाटणी देणारा षटकार ठोकलाय. मयू 11 धामणगाव संघ आगेकूच तर करतोय. 6 मध्ये आता करायचे आहेत 8 धावा. स्ट्राइक वरती संघाचा प्रमुख अस्त्र भावेश भोईरला आपण पाहतोय. यंग खेळाडू आहे, मात्र त्याने अगदी
कमी वयामध्ये चांगला खेळ त्यांनी आतापर्यंत संघासाठी प्रस्थापित केलाय. खांडपे की धामणगाव, धामणगाव की खांडपे असा हा प्रश्न इथे उपस्थित झालाय. 6 मध्ये 8. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा ठोकलाय षटकार. इथे बोनस दिलाय, बोनस. सोने पे सुहागा. आता इथे मी म्हणेन कारण 6 मध्ये करायचे आहेत फक्त 1 धाव. फ्री हिटचा चेंडू असेल. सत्ता ठोकला इथे भावेश भोईर. नामी काफी आहे कारण फलंदाज तेवढ्या ताकदीचा आहे. आणि धामणगाव संघाचा जल्लोष पहा. त्यांना माहिती आहे संघ विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलाय. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. इथे विजय संपादन करणारा हा फटका आपण पाहिला. वेल प्लेड टीम मायू 11 धामणगाव संघ. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम प्रचित 11 खांडपे संघ. सामना